फक्त एक छोटासा बदल केला तर आपल्या गुंतवणुकीचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं, याचा कधी विचार केलाय का? चला, आज आपण हेच बघणार आहोत की एका सामान्य SIPला एक जबरदस्त वेल्थ क्रिएशन टूल कसं बनवायचं आणि त्यामागचं रहस्य काय आहे. हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण बघा, आपण दर महिन्याला पैसे गुंतवतो, आकडा वाढताना दिसतो, पण त्या पैशाची जी खरेदी करण्याची ताकद आहे ती खरंच वाढतेय का? कारण अनेकदा एक छुपा शत्रू असतो जो आपल्या रिटर्न्सवर डल्ला मारत असतो, आणि तो म्हणजे महागाई. आता गंमत बघा. साधारणपणे जे लोक SIP करतात ना, त्यांच्या 2 प्रकारच्या कॉमन सवयी दिसतात, आणि यातली कोणती तरी एक सवय कदाचित आपल्यातही असेल. एक गट असतो जो खूप उत्साहात जोशात SIP सुरू करतो, पण 2-3 वर्षातच गाडी थांबते. आणि दुसरा गट असतो जो एकदा का एक रक्कम ठरवली की मग 20 वर्ष, अगदी 20 वर्ष त्याच रकमेवर टिकून राहतो. आता दोन्ही पद्धती चांगल्या आहेत, पण त्या बेस्ट आहेत का? नाही. पण मग प्रश्न येतो की इतकी शिस्त लावून 20 वर्ष गुंतवणूक करणं तर खूप चांगलं आहे. मग त्यात अडचण काय आहे, आव्हान काय आहे? तर आव्हान आहे एक असं जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं, पण आपल्या गुंतवणुकीचं मूल्य मात्र हळूहळू कमी करत जातं. आणि तेच आवाहन आहे महागाई. चला, जरा या महागाईला म्हणजे इन्फ्लेशनला नीट समजून घेऊया. कारण लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या खेळात याला समजून घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर महागाई म्हणजे आपल्या पैशाची व्हॅल्यू कमी होणं. म्हणजे बघा, आज ज्या गोष्टीसाठी आपण 100 रुपये देतो, काही वर्षांनी त्याच गोष्टीसाठी आपल्याला जास्त पैसे द्यावे लागतात. मग ते किराणा सामान असो, मुलांच्या शाळेची फी असो किंवा फिरायला जाण्याचा खर्च, सगळंच महाग होतं. आणि साधारणपणे आपल्याकडे हा जो महागाईचा दर आहे तो वर्षाला 6% आसपास असतो. आता याचा अर्थ काय होतो? सरळ हिशोब आहे, जर आपली गुंतवणूक वर्षाला 6%पेक्षा जास्त परतावा देत नसेल तर आपले पैसे खरं तर वाढतच नाहीयेत, उलट त्यांची किंमत कमी होतीये. मग आता या महागाईच्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचं कसं आणि खरी संपत्ती कशी निर्माण करायची? तर त्यासाठी एक खूप स्मार्ट आणि प्रभावी स्ट्रॅटेजी आहे. तिला म्हणतात टॉपअप किंवा स्टेपअप SIP. आता हे टॉपअप SIP म्हणजे काय? तर याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे, दरवर्षी आपल्या SIPच्या रकमेत थोडीशी वाढ करत जायचं. म्हणजे बघा, जसं दरवर्षी आपला पगार वाढतो, उत्पन्न वाढतं, अगदी तसंच आपल्या गुंतवणुकीतही थोडी वाढ करायची. सिंपल. बरं, हे सगळं बोलायला ठीक आहे, पण खरंच किती फरक पडतो? चला, आता एक प्रत्यक्ष उदाहरण बघूया आणि आपल्याला दिसेल की या एका छोट्याशा बदलामुळे किती मोठा, म्हणजे अक्षरशः अविश्वसनीय फरक पडू शकतो. तर आपण एक परिस्थिती घेऊया. समजा मासिक SIP आहे 20,000 रुपये, गुंतवणुकीचा कालावधी आहे 20 वर्षांचा, आणि आपण असं धरून चालूया की वार्षिक परतावा मिळतोय 12%. चला, आधी बघूया नॉर्मल SIPचं काय होतं. म्हणजे 20 वर्ष, दर महिन्याला 20,000 रुपये, काहीही बदल न करता काय निकाल असेल? तर 20 वर्षानंतर एकूण संपत्ती जमा होते जवळपास 2 कोटी रुपये. वाह, ही रक्कम खूप मोठी आहे, यात काहीच शंका नाही. पण थांबा, खरी जादू तर आता पुढे आहे. आता बघूया आपली स्मार्ट स्ट्रॅटेजी. जर त्याच गुंतवणुकीत आपण दरवर्षी फक्त 10% वाढ केली तर काय होईल? विश्वास बसणार नाही, पण आकडा बघा. अंतिम रक्कम होते तब्बल 4 कोटी रुपये, म्हणजे थेट डबल. विचार करा, फक्त दरवर्षी गुंतवणुकीत थोडीशी वाढ केली आणि आपली संपत्ती थेट दुप्पट झाली. ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, म्हणजे चक्रवाढ व्याजाची खरी ताकद. आता आपल्या मनात येईल की ही 10% वाढ म्हणजे नक्की किती? हे प्रॅक्टिकली कसं काम करतं? चला, ते पण एकदम सोपं करून पाहूया. हे बघा, गणित खूप सोपं आहे. पहिल्या वर्षी आपली मासिक SIP होती 20,000 रुपये. पुढच्या वर्षी त्यात 10% वाढ केली म्हणजे ती झाली 22,000. तिसऱ्या वर्षी त्यात आणखी 10% वाढ म्हणजे ती झाली 24,200 रुपये. आणि ही जी वाढ आहे ती आपल्या वाढत्या पगारासोबत किंवा उत्पन्नासोबत अगदी सहज शक्य होते, नाही का? म्हणजे या सगळ्या चर्चेचा सार काय? तर ते हेच आहे की गुंतवणुकीत दरवर्षी केलेली फक्त 10%ची एक छोटीशी वाढ लाँग टर्ममध्ये आपल्या संपत्तीमध्ये 100% वाढ घडवून आणू शकते. ही एक छोटीशी सवय आपलं आर्थिक भविष्य पूर्णपणे बदलू शकते. आणि जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपली जी गुंतवणुकीची पद्धत आहे ती भविष्यातल्या महागाईवर आणि वाढत्या खर्चांवर मात करण्यासाठी खरंच पुरेशी आहे का? यावर नक्की विचार करा.